हा भात बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं। तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा हा भात बनवू शकतात, पण मी इथे पितळी पातेल्यात बनवणार आहे। सगळ्यात आधी 2 मोठे चमचे तेल घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर मूठभर शेंगदाणे टाकले। आता आमच्याकडे शेंगदाणे जास्त प्रमाणात आवडतात, पण तुम्हाला हवं तर तुम्ही याची क्वांटिटी कमी सुद्धा करू शकतात। त्यासोबतच आपल्याला 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपला कांदा छान परतून झाला आहे। याच्यात आता एक वाटण टाकून घेऊ। 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर असं मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि ते हे वाटण आहे। आता हे वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरात हे वाटण परतलं जातं। तर हे पहा, आता हे सगळे जिन्नस छान परतून झाले की मग याच्यात लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे। आता आपल्या आवडीप्रमाणे आपण याची क्वांटिटी ठेवू शकतो। मी इथे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला टाकून घेतला आहे। हे सगळं एकजीव केलं। त्यानंतर याच्यात आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे। तांदूळही इथे आपण कुठलाही वापरू शकतो, पण मोकळा सुटसुटीत भात हवा असेल तर त्यासाठी एकतर बासमती वापरा किंवा मग आपला जो कोलम असतो तो वापरा। मी इथे कोलम तांदूळ वापरला आहे आणि जर आपण इंद्रायणी, आंबेमोहर हे तांदूळ वापरले तर हा भात थोडासा ज्याला आपण असा चिकट म्हणतो तसा होईल। तर इथे तांदूळ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं परतून घेतलं। इथे मी 3 कप तांदूळ घेतले होते, ते आधी स्वच्छ धुवून घेतले। तुम्ही हवं तर हे तांदूळ 15-20 मिनिटं भिजतही ठेवू शकतात। आता तांदूळसुद्धा या फोडणीमध्ये चांगला परतला गेला। आता याच्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर मी इथे घेतला आहे बटाटा, मटार आणि गाजर। तुम्हाला हवं त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात, जसं की तुम्ही इथे फरसबीसुद्धा टाकू शकता, फ्लॉवर टाकू शकतात। तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या इथे वापरल्या तरी चालेल। आता ह्या भाज्या टाकून घेतल्यानंतर सगळं चांगलं एकजीव करायचं आणि पुन्हा छान परतून घ्यायचं। हे पहा, तांदूळ धुतल्यानंतर जे तांदूळमध्ये थोडंफार पाणी शिल्लक असेल ते सगळं निघून जाईल इथपर्यंत परतायचं, म्हणजे तांदूळ चांगला परतला जातो। आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्यात दुप्पट पाणी आपल्याला याच्यात टाकायचं असतं, पण मी जो हा भात आहे पातेल्यात बनवते त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागेल। आणि जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर तांदूळचे दुप्पट पाणी घ्यायचं। म्हणजे मी इथे 3 कप तांदूळ घेतले तर इथे मी 6 कप पाणी टाकून घेतलं आणि मी इथे थोडं एक्स्ट्रा पाणी वापरले, कारण भात हा पातेल्यात बनवते। आता हे सगळं चांगले एकजीव केलं। त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं। आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं। आता हाय फ्लेमवरती ह्या पाण्याला चांगली उकळी येईल इथपर्यंत हा जो भात आहे किंवा हे पाणी छान उकळून घ्यायचं। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आता इथे पाण्याला छान उकळी फुटली आहे। आता ह्या स्टेजला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला कमी करायची आहे आणि आता मध्यम गॅसवर किंवा मंद गॅसवरती हा भात झाकण ठेवून चांगला शिजवून घ्यायचा आहे। साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात भात शिजायला, तरी अधूनमधून चेक करायचं आणि पाणी जर संपलं असेल तर थोडंफार तुम्ही पाणी याच्यात ॲड करू शकतात। तर हे पहा, बरोबर 12 मिनिटांनंतर आपला हा जो भात आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकतायत छान मोकळासुद्धा झाला आहे आणि तरीसुद्धा कोरडा वाटत नाही आहे। तर अशा पद्धतीने भात तयार आहे। फोडणीचा हा भात बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। आता याच्यात साधारण पाव वाटी भरतील किंवा मुठभर भरतील एवढे शेंगदाणे टाकले आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे। हे पहा, मंद गॅसवरती तळायचे म्हणजे छान आतूनही तळले जातात। मोठ्या गॅसवर तळले तर उगाचच ते करपतात आणि छान तळलेही जात नाहीत। शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे। आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी टाकली, मोहरी छान तडतडू दिली। त्यानंतर याच्यातच पाव चमचा जिरं टाकायचं आहे। आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि त्यासोबत 5-6 कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतली। आता हा कांदा थोडासा सोनेरी होईल इथपर्यंत
परतून घेतला। हे पहा, कांदा चांगला परतून झाला आहे। आता याच्यात काही मसाले ॲड करू। तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट, तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, आणि पाव चमचा मी इथे गोडा मसाला टाकला आहे। आता या गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा गरम मसाला किंवा मटण मसाला कुठलाही मसाला ॲड करू शकतात। आता मसाला टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं। आता त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला। टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं। आता कोथिंबीर फोडणीमध्ये घातली तरी चालते किंवा तुम्ही वरून टाकली तरी चालेल, पण मी निम्मी कोथिंबीर फोडणीमध्ये घालते आणि बाकीची निम्मी कोथिंबीर वरून टाकते। तर हे पहा, आता फोडणी आपली तयार आहे। याच्यात आता भात टाकून घेऊ। तुम्ही इथे शिल्लक असलेला भातही वापरू शकतात, आपण ज्याला शिळा भात म्हणतो तोही वापरू शकता, किंवा गरम भात असेल त्याचासुद्धा हा फोडणीचा भात तुम्ही बनवू शकता। भात टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं। आता हा भात परतत असताना शक्यतोवर हाय फ्लेमवरती परतायचं, म्हणजे खूप छान परतला जातो। आता हे पहा, भात इथे परतून झाला आहे। ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम आता कमी करायची। आता लो फ्लेमवरती 2-3 मिनटं हा भात फक्त वाफून घ्यायचा। हे पहा, या भाताला छान वाफ फिरली की गॅस बंद करायचा आहे। हे मी सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं। आता गॅस बंद केला आहे। आपला हा भात इथे तयार आहे। आता हा भात तयार झाला की जेव्हा आपण हा भात वाढायला घेऊ तेव्हा याच्यात हे शेंगदाणे टाकायचे। पोहेंमध्ये सुद्धा असं आपण ऐनवेळी हे तळलेले शेंगदाणे टाकले ना की खूप छान खमंग अशी चव लागते। तर हे पहा, भातावरती आपण शेंगदाणे टाकून घेतले आणि आपला हा फोडणीचा भात तयार झाला। इथे एका भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, साधारण 1 वाटी एवढी ही कोथिंबीर आहे। त्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या, अर्धी ते 1 हिरवी मिरची, आपल्याला किती तिखट हवंय त्या अंदाजाने, आणि हे आपल्याला थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचंय। तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे। हेच वाटण तुम्ही आप्यांसाठी वापरू शकतात। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं, त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकून घेतलं। आता जिरं मोहरी दोन्हीही छान तडतडले की यात थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि 8-10 काजू टाकून घेतले। हे सगळं चांगले एकजीव करून घेतलंय। काजू आणि शेंगदाणे तेलात चांगले खरपूस तळून झाले की लगेच 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची। आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। एक छोटा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतला होता। हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे, मध्यम गॅसवरती परतायचा। हे पहा, कांदा छान परतून झालेला आहे। आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण जे कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते इथे टाकून घ्यायचंय। आपल्याला हा जो भात आहे तो किती तिखट हवा आहे त्या अंदाजाने हे वाटण टाकायचं, किंवा त्या अंदाजाने हिरवी मिरची या वाटणात वापरायची। आता हे वाटण 1 मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊ। हे पहा, वाटण आता छान परतून झालेलं आहे। यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता याच्यात शिजवून घेतलेला भात टाकून घेतलाय। तर मी हा पांढरा भात जो आपण नेहमी साधा कुकरला लावतो तसा हा साधा भात आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय। हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं। ही जी फोडणी आहे ही संपूर्ण भाताला छान व्यवस्थित लागली की मग एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती हा जो भात आहे हा 5 मिनिटं छान वाफवून घ्यायचा किंवा शिजून घ्यायचा आहे। अगदी लो फ्लेमवरती शिजवायचा। तर आता साधारण 5 मिनिटानंतर आपला हा जो फोडणीचा भात आहे किंवा छान ग्रीन राईस आहे हा तयार झालाय। ह्या भातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही वापरू शकता, जसं वाटाणे, गाजर, शिमला मिरची। मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं तडतडल्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली। इथे मी आलं लसूण ठेचून घेतले, तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही ती वापरली तरी चालेल। त्यानंतर एक छोटा कांदा उभा चिरून इथे टाकून घेतला। आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। हे पहा,
कांदा अगदी थोडासा परतून झाला की लगेचच याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहे। तर ह्याच्यात मी बारीक चिरलेला पत्ताकोबी, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतली। त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला। आता अगदी 1 मिनिट, 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवून हे या तेलामध्ये छान वाफवून घ्यायचे। त्यानंतर हे पुन्हा थोडंसं परतून घेतलं। आता याच्यात अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं। तुम्हाला हवं तर इथे साधं तिखटही तुम्ही वापरू शकतात। त्यासोबतच याच्यात 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला। हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला आता परतून घ्यायचंय। हे पहा, हे सगळं एकजीव झालं की लगेचच याच्यात 2 वाटी मी इथे भात टाकून घेतलेला आहे। आपला जो शिजवलेला पांढरा भात असतो हा भात टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय। आपण याच्यात सॉस टाकलेला आहे, सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ इथे थोडंसं कमी वापरायचंय। भातातही आपण शिजवताना मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे मिठाचा वापर थोडासा कमी करायचा आहे। आता हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय। हे पहा, अशा प्रकारे मी हाय फ्लेमवरतीच हा भात 2 ते 3 मिनिटं चांगला फ्राय करून घेतलाय। झटपट तयार होणारा फ्राईड राईस तयार झालाय। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 हिरवी मिरची टाकून घेतली। आता ह्याच्यात पालक टाकून घ्यायचा आहे। तर इथे साधारण 1 वाटी एवढा मी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून चिरून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला। सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरमधनं याचं बारीक वाटण बनवून घेतलं। अशा पद्धतीने हे वाटण इथे तयार झालं। त्यानंतर एका कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं, 2 हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकून घेतले, थोडीशी दालचिनी टाकून घेतली, 2-3 लवंग आणि 2-3 मिरे या पद्धतीने आपल्याला हव्या त्या अंदाजाने टाकून घेतले। थोडासा कढीपत्ता आणि पाव वाटी एवढे भरतील एवढे शेंगदाणे टाकून घेतले। त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला। आता हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला। कांदा परतून झाल्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद टाकून घेतली। तुम्हाला हवं तर याच्यात लाल तिखटही ॲड करू शकतात आणि जी पालकाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ह्या तेलात टाकून घेतली। आता हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो। तर इथे मी थोडीशी शिमला मिर्च टाकली आहे आणि त्यासोबतच 2 वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवला होता, तो तांदूळ इथे टाकून घेतला आहे। आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं। भाताला छान हिरवा रंग यायला पाहिजे म्हणून मी याच्यात फक्त शिमला मिरची वापरली आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता। त्यासोबतच इथे मी 100 ग्रॅम पनीर टाकून घेतलेलं आहे आणि हे पनीर थोडेसे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून मग इथे टाकून घेतलंय। आता हे तांदूळ या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात साधारण 2.5 वाटी पाणी टाकायचं। 2 वाटी तांदूळ घेतले त्यासाठी 2.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं। चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। आता हे छान एकजीव झालेलं आहे। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि याची मध्यम गॅसवरती 1 शिट्टी किंवा मग मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर अशा प्रकारे आपला हा पालक पनीर पुलाव इथे तयार झालेला आहे।